अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर बोईंग कंपनीच्या ड्रीमलाइनर या विमानाविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। हे ड्रीमलाइनर आहे की डेथ लाइनर आहे असा सवाल देखील उपस्थित केला जातोय, कारण जगभरात बोईंगच्या विमानांचे 6000 अपघात झालेले आहेत। यामध्ये 9000 पेक्षा जास्त प्रवाशांनी आपला जीव गमावलाय। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला। दरम्यान ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान बोईंग कंपनीचं आहे। या अपघातानंतर बोईंग विमानांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अहमदाबाद अपघाताआधी सरकारी आकडेवारीनुसार जगभरात आतापर्यंत 6000 बोईंग विमानांचे अपघात झाले। यातले 415 अपघात अतिशय भीषण होते। जगभरात बोईंगचे सुमारे 6000 अपघात झाले। जगभरात 9000हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला। 4000हून अधिक बोईंग 737-800 या मॉडेलची विमानं वापरात आहेत। आशिया, युरोप, उत्तर अमेरिकेत या विमानांचा वापर होतो। बोईंग मधल्या MCS मुळे वारंवार घात होत आहेत का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। जगभरात सध्याच्या घडीला 4000हून अधिक बोईंग 737-800 या मॉडेलची विमानं वापरात आहेत। सध्या आशिया, युरोप, उत्तर अमेरिकेत या विमानांचा सर्वाधिक वापर होतो। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात या विमानांचा अपघात होत असताना देखील दुर्लक्ष का असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय। म्हणजे बोईंग या विमानात ड्रीमलाइनरचे 14 पासून घेतलेले अतिउत्तम होतं, पण त्यावेळेस पण ह्याच्यामध्ये भरपूर फॉल्ट येत होते। त्याच्यामध्ये फ्लाईट डायव्हर्शन फ्लाईट होतं, विंडशील्ड त्याच्या तुटायच्या वगैरे अशा भरपूर प्रकार चालले होते। पण अप्रतिम फ्लाईट आहे ते, असं काही हे नाही दोष, पण ते का दोष झाला काय त्यांना कळेलच। आणि त्याच्यानंतर त्यांचे 737चे पण छोट्या फ्लाईटचे पण दोष आले होते। 737 मॅक्सचे पण लायन एअर्स आणि इथिओपियन एअरलाइन्स पण त्याच्यामध्ये हे झालेले आहेत, ऍक्सिडेंट झालेले आहेत। आणि त्याच्या समस्या भरपूर 2-4 वर्षामध्ये आल्या होत्या। त्यामुळे उतरती का लागली बोईंगला, कशा काय लागली, त्यांनी त्यांचा संशोधनाचा विषय आहे। राज ठाकरेंनी सुद्धा अपघातग्रस्त बोईंग विमानासंदर्भात काही सवाल उपस्थित केले। बोईंग ड्रीमलाइनर विमानाबद्दल अनेक तक्रारी केलेल्या असताना देखील कारवाई का केली नाही असा सवाल आता राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। बोईंगच्या ड्रीमलाइनर विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या। 2013ला पहिल्यांदा जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली। विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या। त्यामुळे 2020 ते 2023 या काळात अनेकदा विमानांचं उड्डाण थांबवलं। जानेवारी 2013ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास 3 महिने उड्डाण खंडित केलं। 2013ला भारतात DGCAने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं। जर ड्रीमलाइनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहिती असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो? DGCAने यावर कधीच कोणती कारवाई का केली नाही? थोडक्यात जगभरात जेव्हा ड्रीमलाइनर बद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं। ड्रीमलाइनरची सेवा 2020 ते 2023च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणामुळे खंडित झाली। असं असताना एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी 40हून अधिक ड्रीमलाइनर विमानांची ऑर्डर दिली। सगळ्याला सरकारनं परवानगी का दिली? DGCAने इतका पण विचार का नाही केला? मी जे सगळं मांडलं त्याविषयी न्यूयॉर्क टाइम्स, वॉल स्ट्रीट जर्नल, अल जझीरा यामध्ये छापून आले। अल जझीरानं तर ड्रीमलाइनर बद्दल एक डॉक्युमेंटरी पण केली, त्याची YouTube लिंक सोबत दिली असं राज ठाकरेंनी म्हटलंय। बोईंग विमानांचा सातत्यानं अपघात होत असल्यानं बोईंग 737 मॅक्सची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये MCS संबंधित समस्या आढळून आली। त्यामुळे याच MCS मुळे वारंवार अपघात होत आहेत का असा सवाल भारतातूनच नव्हे तर जगभरातून आता उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।